सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. मधात थोडंसं स्किप होईल, पण पूर्ण तुम्हाला मी दाखवतेच. आज होती नागपंचमी आणि पहिला सोमवार पण होता. श्रावणचा पहिला सोमवार मी उपवास धरते बरं का. आता तुम्ही म्हणणार, की "ताई उपवास तुला चालत नाही, तू कसं काय उपवास धरतीये?" मागं पण तुम्हाला बोलले होते, की आमच्याकडे ना म्हणजे शेवटच्या महिन्यापर्यंत 9व्या महिन्यापर्यंत उपवास करतात. आपली जर कॅपॅसिटी असली ना सहन करायची, तर आपण करू शकतो आणि जर आपल्याला जमत नसेल, तर नाही करायचं असं असतं. म्हणून मी उपवास करते. प्रत्येक उपवास मी करत असते. एखादा जर उपवास जास्त हार्ड असलं किंवा म्हणजे त्याला काहीच चालत नसेल, फक्त तोच उपवास आहे ना माझ्याकडून शक्य होत नाही. नाहीतर बाकीचे मी सगळे करत असते. तर इथे ना नाश्त्याची तयारी करायची होती. स्वयंपाक मी बनवून घेतलेला होता अगोदर आणि त्याच्यानंतर मी ब्लॉगची सुरुवात केली. आता सकाळपासूनच मी शूट करणार होते बरं का. पण ते सकाळचं मला जमलंच नाही. आज जरा लवकर त्यांना जायचं होतं आणि ज्या दिवशी त्यांना लवकर जायचं असलं ना, त्या दिवशी ना मी सकाळपासून ब्लॉग सुरुवात पण करत नाही आणि टाईमपास पण भरपूर होतोय आपलं. म्हणजे आपण जर ब्लॉग घ्यायला गेलोय ना, तर एक-एक छोट्या-छोट्या क्लिप घ्यावा लागते. इतकी मेहनत लागते ना, जे ब्लॉग शूट करत असेल किंवा यूट्यूबवर जे काम करत असेल त्यांना माहिती असतं, की आपल्याला कसं शूट करावं लागते. तुम्हाला जर बघायचं असेल मी कसं शूट करते, कुठे काय लावते, कुठे मी ट्रॅकबोर्ड ठेवून सगळं काही शूट करत असते किंवा कुठून कॅमेरा लावते, हे सगळं जर बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी तो पण व्हिडिओ नक्कीच बनवेल. आणि कसं आहे माहिती का, म्हणजे छोटे-छोटे क्लिप घ्यायला किंवा कुठून आपल्याला स्पष्ट दिसतंय, कुठून आपण चांगलं दिसणार किंवा आपण जे काही बनवते ते व्यवस्थित दिसतंय का, हे सगळं शूट करणं बोलले ना, तर थोडंसं कठीण जातं, पण आपण ते करू शकतो. आणि एकदा आपल्याला जमायला लागलं, की आपल्याला समजतं, की इथूनच छान येणार आहे आणि आपल्याला इथूनच घ्यायचंय. म्हणून सगळ्या गोष्टीनं पहिले आपल्याला जाणून घ्याव्या लागतात आणि त्याच्यानंतरच आपल्याला ते काम पण जमतंय. सुरुवातीला ना मला पण जमायचं नाही, पण आता बऱ्यापैकी जमतंय. तर इथे ना सकाळचं जेवण मी बनवून घेतलं होतं. भाजी चपाती माझी बनवून झालेली होती. त्यांचं टिफिनसुद्धा मी इथं पॅक केलंय आणि आज नाश्त्याला काही जास्त बनवायचं नव्हतं. ते बोलले, की "कंस वगैरे भाजून दे, आज नको बनवू. तुला पण खायचं नाहीये आणि उगाच कशाला माझ्यासाठी बनवते. तुला भरपूर कामं आहेत ते आवरून घे, नको बनवू." म्हणून मी काही नाश्ता बनवला नव्हता. आज साधं सिंपलच ठेवलेलं. ते पण निघून गेले होते. आता राहिले होते घरातले कामं आणि देवपूजा करणं, घर पुसणं हे सगळे कामं माझे बाकी होते आणि आमच्याकडं काय म्हटलं जातं तुम्हाला मी सांगते. म्हणजे नागपंचमीच्या दिवशी ना चपात्या वगैरे बनवत नाही. आमच्याकडे ना म्हणजे चुलीवर आहे ना तवाच ठेवत नाहीये. म्हणजे दुसरं काहीतरी बनवायचं नाश्त्याला आणि संध्याकाळचं ठेवतात की नाही तो शुअर मला माहिती नाही. पण सकाळचं ना कधीच म्हणजे असं तवा ठेवत नाही. दुसरं काहीतरी वेगळं बनवायचं आणि ते खायचं असं म्हणतात. म्हणजे शेतात सुद्धा कामाला जात नाही. शेतातलं कामं आपण करू शकतो आणि काही अशी कामं असतात ते आपण नाही करू शकत. म्हणजे खुरपणं, निंदाई वगैरे असते ना ते आपण नाही करू शकत असं म्हणतात आणि तवा पण घासायचा नाही. तवा जर घासले तर काहीतरी असतंय त्याचं मन ते मला माहिती नाही एवढं. पण तवा पण घासायचं नाही. एक दिवस अगोदर आम्ही तवा वगैरे घासून ठेवायचो. लहानपणीचं आणि नागपंचमीचं इतकं छान म्हणजे हे होतं ना खूपच म्हणजे सगळीकडं झोके खेळायचो. दिवसभर हाताला फोडं येऊन जायचे, पण झोका आमचं बंद व्हायचं नाही. इतके झोके खेळायचो आणि आता तर सण कुठे जातंय सारखंच वाटतंय. म्हणजे जो सणचा दिवस आहे तो पण आणि नॉर्मल असतं ते दिवस पण सारखंच झालंय. आता पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही आणि मेन म्हटलंय ना लेकरांसाठी पण ते एकदम सर्वसाधारण दिवस सारखंच असतं. आता आपल्यासाठी नागपंचमी बोलले ती एक दिवस पहिले हातावर मेहंदी किंवा उद्या नागपंचमी आहे, नवीन कपडे घालायचे, झोके खेळायचो दिवसभर, मैत्रिणीसोबत फिरायचो. इतकं वेगळं होतं आणि आताचे लेकरं असे आहेत, की ते बघत सुद्धा नाही, की काय आहे म्हणून. आणि खरं सांगू तर झोके वगैरे पण नाही, काय नाही आणि त्यांना इंटरेस्ट पण नाही नवीन कपडे घालायचं, असं करायचं, तसं करायचं. आपल्या टायमाला किती वेगळं होतं ना, एक नवीन ड्रेस घालण्यासाठी आपल्याला इतकी उत्साह राहायची किंवा हातावर मेहंदी काढायची. खूपच वेगळं होता खरं सांगू ना तर खूप मजा यायची. आताची लेकरं अशी आहेत, की त्यांना समजून सांगितलं, की आज हा सण आहे, तेव्हा त्यांना कळतं. नाहीतर त्यांना इतकं काही गरज पण नाही आणि ते म्हणजे असं झोके वगैरे पण खेळत नाही. त्यांचं ते मोबाईल, टीव्ही किंवा दुसरंच खेळणं चालू असतं. खरंच ना खूप वेगळं झालेलं आहे. पहिल्यासारखं काहीच गोष्टी नाहीये. पहिले दिवस जर आठवले ते खूप छान होते. तर असो इथे चला पुढची रुटीनसुद्धा शेअर करते. घरातले बरेपैकी माझे आता कामं आवरून झाले होते. म्हणजे किचनवरचं सगळं आवरून झालंय. काही कपडे वगैरे घड्या मारून ठेवायचे होते तेही सुद्धा आवरून घेतले आणि आता राजवीरचं सुद्धा आवरून द्यायचं होतं. पण त्याच्या अगोदर म्हटलं इथं दारात रांगोळीसुद्धा काढून घेते आणि कोणतंही सणवाराचा दिवस आलाय ना, तर असं आपण काही म्हणजे दारात रांगोळी काढणं किंवा फुलानं पूजा करणं किती छान वाटते ना, खूप प्रसन्न वाटते. तर राजवीरचं आवरेपर्यंत म्हटलं चला इथं पूजासुद्धा मांडून घेते. कसं सकाळचं ना हे सगळं झालंय ना, तर खूप छान वाटते आणि दुपारचं किंवा आपण म्हणजे थोडं वेळ झालं ना, ते चांगलंच वाटत नाही. म्हणून मला हे सगळे कामं पटापट आवरायची होती. मी आज खूप लवकर उठले होते आणि लवकर उठले ना, त्या दिवशीच माझे सगळे कामं व्यवस्थित होत
होतात किंवा म्हणजे मला माहिती असतं की आपल्याला ह्या टायमामध्येच हे कामं करायचे आहेत, म्हणून मी ठरवून सगळे कामं करत असते. एक दिवस अगोदरच ठरवते की उद्या आपल्याला लवकर उठायचे, नाहीतर आपल्याकडून ते कामं होणार नाही आणि मग आपल्याला सगळं म्हणजे लांबतच चालतंय, कोणतंच काम टायमावर होत नाही आणि सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात ना. लेकरूला स्कूलमध्ये सोडणं, त्याचं बघणं, त्याचं खाणं पिणं, हे सगळ्या गोष्टी मॅनेज करूनच आपण घरची कामंसुद्धा करू शकतो. आणि रोजची देवपूजा करणं म्हणजे एकदम सोपी असते आपली. आणि काही उपवास असलं किंवा काहीतरी सणवार असलं की आपली देवपूजा थोडीशी वेगळी होऊन जाते. तर इथं महादेवाचा अभिषेक करायचं होतं मला. आता सगळे म्हणतात की म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये तसं चालत नाही, पण आमच्या गावाकडे करतात बरं का, म्हणून मी पूजा करते. जसं मला जमतंय तसं, पहिल्यापासून जशी परंपरा आहे तशी मी करत असते. आणि मंदिरात मी नाही गेले होते, म्हणजे तुमचं सगळ्यांचं सांगणं आहे ना की मंदिरात नाही जायचं, तर मंदिरात मी नाही जात, पण घरी जेवढं करता येईल ना तेवढं केलं होतं. तर सगळे वारुळूला पूजायला जातात किंवा भरपूर ठिकाणी जातात, तर आमच्याकडं तसं नाही जात, बायका जातच नाही, फक्त माणसं आहे ना, म्हणजे ते हे असतात ना आपले आणि दूध वगैरे घेऊन जात असतात आणि तेच पूजा करून येतात. आमच्याकडं बायका जात नाही आणि म्हणजे पहिल्यापासूनच जात नाही बरं का, म्हणून मला पण त्याच्याबद्दल एवढं काही माहिती नाही. तर मी पण नाही जात. घरी पूजा मांडतोय, घरी पूजा करून घ्यायची असं म्हणतात, म्हणून मी घरीच पूजा करते. तर आज सोमवार पण होता, तर मला ना महादेवाची पण वेगळी पूजा करायची होती, म्हणजे वेगळी नाही म्हणता येणार, सगळ्या देवांची सारखीच आपण करतोय, पण अभिषेक घालून वगैरे मला पूजा करायची होती. तर इथे ना सगळी तयारी करून ठेवली आहे आणि पूजा मांडायला मला कमीत कमी 1-1.5 तास लागलाय. सगळ्यांना निवांत केलं ना तरच बरं वाटतंय आणि घरात पण एकदम प्रसन्न वाटते आणि मला पण समाधान वाटते की आपली देवपूजा झाली आणि व्यवस्थित आपण सगळं करून घेतलंय. तर इथे सगळी देवपूजा माझी करून झाली होती, मस्त पूजासुद्धा मांडून घेतली होती. आणि आमच्याकडं ना म्हणजे भावाचा उपवास पण नसतो बरं का. मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय की एक दिवस अगोदर आहे ना भावाचा उपवास असतो, पण आमच्याकडं नाही करत, कोणीच नाही करत, म्हणजे माहिती पण नाही. बऱ्याचशा बायकांना माहिती पण नसेल. आता हा मोबाईल वगैरे आलाय किंवा सोशल मीडियावरून कळतंय की भावाचा उपवास पण असतो. आमच्याकडं ते तसलं करतच नाही आणि एक दिवस अगोदरच पूजा ते करून पण येतात वारूळची आणि दुसऱ्या दिवशी अशी घरात काही पूजा वगैरे मांडतात. पण आमच्याकडं तसं नाही आहे, खूप वेगळ्या पद्धतीने करतात. म्हणून जसं आहे आमच्याकडे तसंच मी करते. तर काही माझं चुकत असेल तर प्लीज समजून घ्या, म्हणजे असं निगेटिव्ह काहीतरी बोलू नका. मी आधीच सांगते, आमच्याकडे तसले नसतात. नॉर्मली जशी पूजा करतात पहिल्यापासून तशी मी करून घेतली आहे. त्याच्यानंतर साबुदाण्याची खिचडी केली होती, तेही खाल्ली. ते काही एवढं जमलं नाही मला. सकाळच्या गोळ्या वगैरे घ्यायचे होते, तेव्हा फळं वगैरे खाऊन मी गोळ्या घेतल्या होत्या आणि साबुदाण्याची खिचडी खाल्ल्यावर मला थोडंसं ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. म्हणजे मी जास्त करून खात नाही, पण थोडंसं खाल्लंय. म्हटलं जास्त आपण उपाशी राहू नये, चांगलं नाही आपल्यासाठी ना आपल्या बाळासाठी, म्हणून मी थोडंसं खाल्लं होतं. त्याच्यानंतर थोडं मी आरामसुद्धा केला. आता म्हणतात उपवासाच्या दिवशी झोपायचं नसतं, पण गोळ्या घेतल्यावर मला जमत नाही. थोडं मिनटं का असूना मी आराम करत असते आणि मग संध्याकाळचं जेवणसुद्धा बनवायचं होतं. आता आमच्याकडे ना म्हणजे हरभऱ्याची डाळीचे ना लाडू बनवत असतात, म्हणजे कंपल्सरी आहे, म्हणजे नागपंचमीच्या दिवशी लाडूच असतात. प्रत्येक घरात आहे ना लाडू आणि पुरी असंच असतं. पण आमच्या घरात मी सांगते की गोड कुणीच खात नाही. म्हणजे मी पहिलेच विचारलेलं की मी लाडू बनवू का, तर ते बोलले मी खाणार नाही, तुला खायचे असेल तर तू बनव. मग एकट्यासाठी नको वाटतं मला, म्हणून मी काय बनवली नाही आणि जे त्यांना आवडते तेच मी करणार होते. राजवीरला ना हरभऱ्याची भाजी आणि पुरी खूप आवडते, म्हटलं त्याच्यासाठी ते करते. आणि यांचं कसं म्हणणं आहे की माझ्यासाठी खीर कर, म्हणजे खीरसोबत पुरी छान लागते, त्यांना आवडते. ठीक आहे, त्यांना गोड खायचं नाही, त्याच्यापेक्षा म्हटलं असं काहीतरी बनवलं तर ते संपून तरी जाणार आणि आपण जर गोड काहीतरी बनवून ठेवलं तर ते अजिबात खाणार नाही, मग तसंच वाया जातोय. म्हटलं त्यांच्या आवडीचं जर काही असलं ना तर आवडीने सगळे खाऊन पण घेणार आणि ते संपून पण जाणार. तरी ते ना बऱ्यापैकी माझं आता स्वयंपाक करून झालं होतं आणि आज आहे ना म्हणजे सकाळपासून कामं तर होतेच, पण त्याच्यामध्ये पाणीसुद्धा आलेलं आणि पाणी भरणं बोलले ना तर थोडंसं कठीण जातं. ते दोन्हीही कामं बघावं लागतात. आता पाणीचं टायमिंग असं आहे की जेव्हा आपण जेवण बनवतो ना तेव्हाच तो पाणी पण येतोय, तर मला दोन्ही पण कामं करायची होते. तर पाणी एका साईडला भरलं आणि स्वयंपाकसुद्धा माझं चालू होतं. हरभरे वगैरे मी पहिलेच शिजून ठेवले होते आणि लगेच आहे ना भाजीसुद्धा करून घेतली, खीरसुद्धा माझी करून झाली होती. आता फक्त मला पुऱ्या काढायच्या होत्या आणि हे काम मी अगोदर करून ठेवलं असतं, पण ते कसं थंड चांगलं लागत नाही, पुरी गरमच पाहिजे आणि गरमच चांगली ती लागते. आता मागच्या वेळेस मी नव्हे एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पुरी तळताना, तर मी थोडंच तेल टाकलं होतं. तर मी थोडं का टाकते मी तुम्हाला सांगते. काय होतं, जास्त जर आपण तेल टाकलं ना तर मग
आपल्याला काय करावं लागतं, नुसतं चपातीला आपण यूज करू शकतो. भाजीला तर ते चालत नाही. मग चपातीला इतकं तेल लागत नाही. मग तो तसंच पडून राहतोय. म्हणून मी थोडं-थोडं टाकत असते आणि पुरी फुगते असं नाही की फुगत नाहीये. एक-एक पुरी टाकली का टंब फुगते. आता मी नेहमी बनवत असते म्हणून मी थोडंसंच तेल यूज करतेय. इथे माझं सगळं जेवण आता बनवून झालेलं होतं. देवाला नैवेद्य दाखवलं आणि आम्ही पण जेवायला बसलोय. खरंच खूप भूक लागली होती आज आणि पोट भरून जेवण केलंय. तर चला आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.